नारायणी अंतराय, जेणे घडे नारायणी अंतराय, हो का बाप माय वर्जाविती. होत असा पाठ नाहीये पण त्या ऍप मध्ये तसा दिलेला आहे, तो चुकीचा आहे. हो का बाप माय वर्जाविती, येर प्रिया पुत्र धना कोण लेखा, करीती ती दुःखा पात्र शत्रू. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, राज्यमाता निंदू भरते केली. येर प्रिया पुत्र धना कोण लेखा, करीती ती दुःखा पात्र शत्रू. तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय, तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय, आणि उपाय दुःख मूळ. येर प्रिया पुत्र धना कोण लेखा, करीती ती दुःखा पात्र शत्रू. विठ्ठल
नारायणी अंतराय जेणे घडे नारायणी अंतराय हो का बाप माय वर्जाविती येर प्रिया पुत्र धना कोण लेखा करीती ती दुःखा पात्र शत्रू भीमा तीर निवासाय पंढरीपुरवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करे चरण नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उतारा सोपान देवा निवृत्ती उतारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उतारा सोपान देवा निवृत्ती उतारा सोपान देवा त्रिभुवन पावनी त्रिभुवन पावनी योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयते खिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् आता कृपा भांडवल सोडी बरी मती माझी पोतडी करी ज्ञानपद्य जोडी थोरा माते सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी कथारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जेने घडे नारायणी अंतराय हो का बाप माय वर्जाविती येर प्रिया पुत्र धना कोण लेखा करीती दुःखा पात्र शत्रू हा कीर्तन सेवेसाठी गायलेला अभंग याचा बंद करा परब्रह्म मूर्ती भक्त भार्गव चूडामणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत सुंदर असा आणि परमार्थाला प्रतिबंध आला असता काय निर्णय घेतले पाहिजेत कुठले निर्णय फायद्याचे आहेत त्यासंबंधी मार्गदर्शन करणारा अत्यंत महत्त्वाचा हा अभंग आहे 4 चरणाचा अभंग आहे यातलं जे 3रं चरण आहे ते वारकऱ्यांच्या पाठातलं आहे कारण प्रमाणामध्ये ते येत राहतं खूप महत्त्वाचं आहे अभंग अत्यंत सुंदर आहे महत्त्वाचा आहे पण तुमच्या आमच्यासाठी तो नाही आहे भक्तांसाठी आहे विठाल विठाल अभंगाचा सरळ अर्थ असा आहे महाराज म्हणतात की जेणे नारायणी अंतराय घडे ज्यांच्यामुळे याचा बंद करा फक्त बोलताना देत नका जाऊ गाताना दिला तर चालेल नाही तर जसा प्लेन ठेवला तरी चालेल तसाही मी अधिकृत माणूस नाही त्यामुळं फक्त तेवढं सहकार्य करा विठाल अभंग फार गोड आहे महाराज म्हणतात की नारायणाला ज्याच्यामुळे जीव अंतरतो देवामुळे देवापासून ज्यांच्यामुळे अंतर पडतं मग ते आईबाप असली तरी वर्जाविती त्यांचाही त्याग करायला सांगितलेला आहे जर देवापासून आई वडील दूर करणारे असतील तर त्यांचाही त्याग करावा मग आता आई वडिलांसारखं पूज्य दुसरं काय आहे जगामध्ये त्यांचा त्याग करायला जर सांगतात तर महाराज म्हणतात हे करायला जर सांगतात तर पुढं येर म्हणजे यांच्या व्यतिरिक्त माय बापा व्यतिरिक्त येर प्रिया पुत्र आणि धन यांना कोण मोजतो लेखा लेखा म्हणजे मोजणे या प्रिया पुत्र धना कोण लेखा जर माय बापाचा त्याग करायला भक्त भीत नाही तर प्रिया पुत्र धनाला कोण मोजतो असे कारण हे प्रिया पुत्र आणि धन हे
दुःखाला कारण होणारे शत्रूच आहेत हे. प्रिया शत्रू बरं का. आता याचा विश्लेषण ऐकल्यानंतर तुम्हाला त्या लक्षात येईल. नाही तर बायको शत्रू, मुलगा शत्रू, धनही शत्रू म्हटल्यानंतर हे कमवायचं कशासाठी असा तुम्हाला प्रश्न पडेल. पण महाराजांनी हे शब्द वापरले म्हणून मी सांगितलं अभंग तीव्र भक्तांसाठी आहे, ज्यांचा तीव्र संवेगाने देवाशी संबंध आहे त्यांच्यासाठी आहे. महाराज म्हणतात की मायबापाचा त्याग करावा जर देवापासून दूर करत असतील तर. मग प्रिया पुत्र, बायको देवापासून दूर करते तिचाही त्याग करायला अडचण नाही भक्ताच्या दृष्टीनं. पुत्र परमार्थात अडचण निर्माण करतो त्याचाही त्याग करतात. आणि धन आला तर काय मग कोण मोजणार आहे. संतांच्या दृष्टीने हे महत्वाचं नाहीये, कारण हे दुःखाला कारणीभूत असणारे शत्रूच आहेत. तुम्ही म्हणाल असं कोणी यापूर्वी केलंय काय, माय बापाचा त्याग कोणी केलाय का, आपल्या भावाचा त्याग कोणी केलाय का. तर हो, यासाठी उदाहरण दिलेलं आहे. प्रल्हादाने बापाचा त्याग केला भक्तीसाठी. प्रल्हादाचं चरित्र भागवत कथा तुम्ही ऐकताय. प्रल्हाद चरित्र 7व्या स्कंदामध्ये भागवत रत्न प्रल्हादाचं चरित्र आहे. बापाचा त्याग केला, पुत्राचा त्याग केला. हो, प्रल्हादे जनक आणि विभीषणे बंधू. विभीषणाने आपल्या बंधूचा रावणाचा सर्व संसारामध्ये जो दिग्विजय सम्राट आहे त्याचा त्याग केला. आणि स्वतः भरताने आपली जी माता आहे कैकेयी तिचाही त्याग केला. निंदू भरते केली बर का. हे सगळं भक्त का करतो, कशासाठी करतो. कोणी म्हणेल आई वडिलांचा त्याग करणं अधर्म आहे, भावाचा त्याग करणं अधर्म आहे. तर भक्ताच्या दृष्टीनं धर्म काय आहे तर तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय. भगवान परमात्म्याचे चरण यामध्ये सर्व धर्म समाविष्ट आहेत, अनुस्यूत आहेत. आणि देवाच्या चरणात सगळे धर्म आल्यामुळं ते प्राप्त करण्यासाठी अधर्म जरी करावा लागला तरी अडचण नाही असा त्याचा अर्थ आहे. विठाला हा अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ आहे. या अभंगावर काही निरूपण करायचं त्यापूर्वी आपल्या चालू असलेल्या कार्यक्रमासंबंधी 2 शब्द सांगणं वक्त्याचं कर्तव्य आहे. की आपल्या या मूर्तिजापूर जय हिंद नगर आहे ना, या ठिकाणी संपन्न होत असलेला श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ तथा अखंड हरिनाम सप्ताह अतिशय सुंदर असा 20वं हे वर्ष आहे. आता 20 वर्षे पूर्ण होत आहेत या वर्षी. 20 वर्षापासून संपन्न होत असलेला आपला कार्यक्रम आहे. आणि या सप्ताहामध्ये सप्ताह भव्य दिव्य आहे. त्या ठिकाणी आयोजन भव्य दिव्य असतं. 1-2 वर्षी मी याचं दर्शनही घेतलेलं आहे. 1-2 कीर्तनाला मी गेल्या 2 वर्षापूर्वी आलो होतो आणि त्यावेळेला पाहिलेलं आहे. नियोजन उत्तम आहे. तिथे एवढा सुंदर मंडप, डेकोरेशन उत्तम आहे. मागे कथेचं जे व्यासपीठ आहे ते खूप सुंदर आहे. बऱ्याच ठिकाणी कथा असते पण महाराजाचं धान्य कोंबड्या खातात अशी स्थिती असते. पुढे जे ठेवलेलं धान्य व्यवस्था नसते. महाराजही तिथं, गायकही तिथं, सगळे सोबत सोबत महाराजाचं भागवत बाजूचे सोबती वाचतात. इतकी अडचण असते. पण इथे ही सुंदर व्यवस्था आहे. याचं कारण 20 वर्षाचा आता अनुभव आहे आयोजकांना. आणि या अनुभवामुळे यामध्ये सुधारणा होत जाते. चांगले चांगले गायक, उत्तम वादक आणि या सगळ्यापेक्षा उत्तम श्रोते ही फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. कारण वर्षानुवर्षे आपण हे ऐकतो म्हटल्यानंतर आपले कान तयार झालेले आहेत. कीर्तनाची नियमावली आपल्याला माहिती आहे. जरी कीर्तन समजलं नाही एखाद्या वेळेला किंवा एखादं कीर्तन जड वाटलं तरी जागीच बसावं, उठू नये एवढं आपल्याला कळतं. म्हणून तुम्ही उठणार नाही अशी मी असं गृहीत धरलेलं आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही उठत नाही. कारण 20 वर्षापासून आता आपण हे ऐकतोय. ही नियमावली आपल्याला माहीत आहे. आणि उत्तम अशा साऊंड सिस्टीम फार सुंदर आहे. प्रकाश मंडप, बिडकीन. खरं पाहता हे सगळं मला बोलण्याचं कामच नाही. याचं कारण असं आहे की मी इकडे जो आलेलो आहे ही हेलपाटा गाडी आहे. इथे आज ज्यांचं कीर्तन होतं पवन महाराज नाही का, तांबे का, पवन महाराज तांबे, पत्रिकेवर मी नाव पाहिलं. पवन महाराजांचं आजचं कीर्तन होतं. परंतु त्यांची शारीरिक प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. आणि मला काल महाराजांचा फोन आला, बनकर महाराजांचा.
तसा तर आजपासून 3 दिवस आमचे नियोजित कार्यक्रम होते. आम्ही बासरला हे 3 दिवस आम्ही मुद्दाम रिक्त ठेवले होते यासाठी की बासरला जावं, थोडं सरस्वती मातेच्या सान्निध्यात राहावं, एवढी इच्छा धरून मी जात होतो. परंतु महाराजांचा फोन आल्यानंतर आणि इकडे मूर्तिजापूरमध्ये सेवेचा हा योग आहे, मी सहसा जात नाही. कारण हे बदली जाणं यात देवाचं नाव आहे, त्यात काय अडचण नाही, पण यात अशी व्यवस्था सहसा मी करत नाही. परंतु महाराजांचा हा योग आणि फडसाहेबांची इच्छा ती होती मागं, पण ती त्यांची मनोमन होती, मानसिक अशी त्यांची गोष्ट असल्यामुळं आज ती प्रत्यक्ष आली या निमित्ताने का होईना. काय मला एक मी काय ना, मी खरा खरा बोलतो, त्यामुळं फक्त समजून घ्या, वाईट वाटून घ्यायचं नाही. परमार्थ 20 वर्षापासून आहे इकडे, अत्यंत सुंदर आहे. या सगळ्या कार्यक्रमामध्ये महत्वाचं म्हणजे मार्गदर्शक आदरणीय विनायक महाराज या ठिकाणी उपस्थित राहतात 7 दिवस, ते मागे असतात. हे महत्वाचे, ज्येष्ठ माणसं मागं पाहिजेत, म्हणजे सपोर्ट असतो. काही काही मागं असले तर पुढे लोटून देतील की काय अशी भीती असते. महाराजांचं तसं नाही, ते अत्यंत प्रगल्भ कीर्तनकार आहेत, प्रसिद्ध आपल्या परिसरामध्ये सर्व लोकप्रिय आहेत आणि अभ्यासू माणसं आहेत. अत्यंत सुंदर असा त्यांचा व्यासंग आहे. इथे उपस्थित सगळे गायक वादक, आता भागवत महाराजांचं नाव मला माहित नाही, मोहिते, वा मोहिते महाराज, खूप गोड वादन आहे महाराजांचं सुद्धा. भागवत महाराज आहेत आणि अन्य गायक वगैरे जे आहेत त्यांचा आपण कीर्तनात शेवटी विचारून घेऊन आहोत. आणि त्यांचा परिचय उत्तम आहे, सगळं हार्मोनियम वादक आहेत. एकंदर फार सुंदर वातावरण आहे. अभंगाकडे येणार आहे, पण मला एक सांगायचं या विषयामध्ये प्रवेश करण्यापूर्वी, परमार्थ मी नेहमी सांगतो तेच पुन्हा एक प्रस्तावना माझी. परमार्थामध्ये खूप काळ आपण घातला म्हणजे आपण त्यातले तज्ज्ञ होत नाही, असा आपला पक्का आधी विचार आपण केला पाहिजे की एखादा माणूस एखाद्या विषयात खूप दिवस राहिला तो त्यातला तज्ज्ञ होत नाही. कारण आपल्या निवडीवरून आपल्याला कळतं. बाजारात गेल्यानंतर तुम्ही काय घेता त्यावरून तुमची श्रीमंती आहे की गरिबी आहे ते बरोबर कळतं. बाजारात फिरताना काय घेतात तुम्ही, पोंगा पंडित म्हणतात विदर्भात, मुरकुल, ते मुरकुल घेता की मुरमुरे घेता की सोन्या चांदीच्या दुकानात जाता, यावरून तुमचा खिसा कसा आहे हे कळतं. समजलं? कीर्तनाला ऐकायला बसल्यानंतर कीर्तनकार कोण आहे आणि कोणत्या वाक्याला तुम्ही दाद देता त्यावरून तुमच्या बौद्धिक पात्रता कळते. कशाला वा म्हणता, काही काही विनोदाला म्हणता वा काय मस्त जोक सांगितला, काही काही उत्तम अशा वाक्याला दाद देतील, वा काय सुंदर महाराजांनी वाक्य उच्चारलं. जो वेदांताचा रसिक आहे, महाराजांनी वेदांताची एखादी प्रक्रिया सांगितली तरी तो आनंदित होईल की चला ठीक आहे, अवघ्या कीर्तनात विनोद होता पण ही एक प्रक्रिया महाराजांनी छान सांगितली, तो तेवढं निवडून घेणार. एक उंट असतो, उंटाला आवडतात खायला काटे, त्याला चांगले पदार्थ आवडत नाही, काटे खातो तो. तसे कीर्तनामधून काट्यासारखे विनोद असंच जो निवडतो की हा हे एवढं विनोदच तेवढे घेतले बाकी टाकून दिलं, ही काही चांगली स्थिती नाहीये. तसं बैला पुढे गुळ काय कडबा काय सगळा खाताना तो म्हणतो क्या बात आहे, त्या गुळ काय कडबा यातलं अंतर कळत नाही. तशी श्रवणाची स्थिती नसावी. चांगलं हे उपादेय सुपासारखा कानाचा गुण पाहिजे की मानुष ऐसा चाहिए जैसा सूप स्वभाव, सार सार तो गही रहे थोथा देही उडाय, सार सार गही रहे थोथा उडा देना चाहिए. हा, म्हणून हे लक्षात घ्या, माणसाने धार्मिक असावं पण गंभीर धार्मिक नसावं. गंभीर धार्मिक म्हणजे काय, गंभीर धार्मिक याचा अर्थ आहे, हिंदीमध्ये जो शब्द आहे गधा मी सांगतो तो त्यावरून तयार येतो. गधा शब्दाचा अर्थ सांगताना एका विद्वानाने सांगितलं, ग माने गलत और धा माने धारणा, जिसकी धारणा गलत है उसे गधा कहते. ज्याच्या धारणा चुकीच्या तो गाढवाच्या श्रेणीमध्ये मानला जातो. याकरता धारणा चुकीच्या नसाव्या, धारणा क्लिअर असल्या पाहिजे. परमार्थाच्या बाबतीतल्या असल्या चुकीच्या बसलेल्या तर त्या चांगल्या लोकांकडून त्या क्लिअर करून घ्याव्यात. ते चुकीच्या धारणा घेऊन जर माणूस बसला, आता कित्येकांच्या धारणा साध्या साध्या गोष्टी, नवरात्रामध्ये चप्पल घालू नये ही धारणा आहे. वास्तविक तसा नियम नाही आहे, कुठं लिहिलेलं नाही तसं की तुम्ही चपला वापरू नका, श्रावणात दाढी वाढवू नये, काही कुठं पुस्तकात लिहिलेलं नाही, पण धारणा झाल्या पक्क्या. एखाद्याने सांगितलं काय सोंग लावले त्याला राग येतो, पण वस्तुस्थिती हीच आहे की ते शास्त्रामध्ये नाहीये. खिडकीतून तुम्हाला जेवढा आकाश दिसतं, आकाश तेवढं नाहीये. आकाश मोकळ्या पटांगणात या मग पहा, आकाश इतकं मोठं आहे. तसं आपल्या धारणा आपण खिडकीतून पाहतो आणि आपल्याला वाटतं एवढाच आहे परमार्थ, दिसतं तेवढंच. समजलं का? अजून आपल्याला
चांगलं वाईट यातलंच अंतर कळत नाही. समजलं का तुम्हाला? विषय हा आहे की दवाखान्यात जाताना तुम्ही डॉक्टर आपल्या जातीचा आहे हे पाहून जाता की चांगला डॉक्टर आहे त्याच्याकडे जाता? चांगला जातीवाल्या डॉक्टरकडे जायचं नाही. मी बंजारा आहे तर मला बंजारा डॉक्टर पाहिजे, राठोडच पाहिजे, असं आहे का? नाही असं नाही आहे. पण बंजारी असेल तर त्याला बंजारी डॉक्टर पाहिजे का? तो नाही. ते म्हणतील डॉक्टर आपला पण येत काही नाही त्याला, तर तो योग्य डॉक्टरकडे जाईल, चांगल्या डॉक्टरकडे जाईल. डॉक्टराकडे जाताना जातीचा डॉक्टर पाहत नाही, चांगला डॉक्टर पाहतो. तसं महाराजाच्या बाबतीत असलं पाहिजे. महाराज जातीचा पाहू नये, महाराज चांगला पाहतो. दुर्दैव हे आहे, माणसं जातीचा महाराज पाहतात. हे तुम्ही म्हणाल आरंभीच का? माझा अभंगच तसा आहे. मी पुढे येईल, तुम्हाला लक्षात येईल मी का बोलतो असं. याचं कारण आपलं ते चांगलं म्हणू नये, चांगलं ते आपलं म्हणावं. जे आपलं ते चांगलं काय? आपलं ते चांगलं नाही, जे चांगलं आहे ते आपलं आहे. ही गीता आहे, साधारण ग्रंथ नाहीये, मोठा ग्रंथ आहे, महान ग्रंथ आहे, आकाराने लहान आहे, अर्थाने महान आहे. पण गीता पुन्हा एकासाठी नाही आहे, हिंदू धर्मामध्ये आलेला, पण हिंदू धर्माचाच तो नाहीये. गीता ऑल ह्युमॅनिटीसाठी आहे, सगळ्या मानवतेसाठी आहे. कारण मानवतेच्या कल्याणाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. जे जे मानवतेच्या कल्याणाचे ते सगळ्यांचं आहे. सूर्य कुणा एकाचा नाहीये, पृथ्वी कुणा एकाची नाहीये, चंद्र कुणा एकाचा नाहीये, पंचतत्व कुणा एकाचे नाहीये, निसर्गाची मालमत्ता कुणा एकाची नाहीये. हवा येते ती हवा कुणा एकाची नाहीये की हवा फक्त हिंदूंनी घ्या, मुसलमानांनी हवा घ्यायची नाही, असं चालत नाही. हे असं नाहीच आहे. हे चांगल्या गोष्टी जशा सगळ्यांच्या आहेत तसा परमार्थ सगळ्यांचा आहे. आणि जे हितकारक असेल ते घेतलं पाहिजे. बालादपी सुभाषितम ग्राह्यम. समजलं का? जिथून चांगलं मिळतं तिथून ते घ्या. ते काय हे महत्वाचं नाही, सोर्स काय हे महत्वाचं नाहीये. येत आहे ना ते चांगलं आहे ते घ्या. जसं की चरख्यातून रस येतो, चरख्याला विचारलं तर त्याला चव सांगता येणार नाही, चव कशी आहे. पण येणारा रस पिऊन माणूस तृप्त होतो. तसं माध्यम पाहायचं, येणारा रस पाहायचा. हे रस घ्या. माध्यम कशाचं आहे? आता जर कोणाला असं वाटलं पेरणी चालू असताना तिफन नाहीये, शेत ब्राह्मणाचं आहे आणि तिफन मराठ्याची आहे, तर ब्राह्मण असं म्हणणार आहे का नाही माझ्या शेतात मराठ्याची तिफन चालणार नाही? आज तिफन कोणाच्याही शेतात चालते. तिथं जातीचा विचार नाहीये. तर परमार्थाच्या बाबतीमध्ये याच्या बाहेर माणसाने विचार करावा आणि योग्य ते ग्रहण करावं. ते कुठूनही येऊ द्या, कोणाच्याही माध्यमातून येऊ द्या. कारण इकडे ज्यांची नावं आहेत यांच्या जातीचा विचार नाही. रावण राक्षस आहे, विभीषण राक्षस आहे, प्रल्हाद कोण आहे? राक्षस आहे. प्रल्हादही राक्षस आहे. हा, आणि राक्षस असूनही भक्तांमध्ये श्रेष्ठ आहे. पण कोणी त्यांचा आवेर करत नाही, कोणी त्यांचा तिरस्कार करत नाही. छे, हे राक्षसाचा मुलगा, त्याला काय भक्ताचा दर्जा देतात? हे जसं नाहीये. विद्वानाच्या बाबतीत तसं नाहीये. विद्वान असेल तर तो जिथं असेल तिथं पूज्य आहे. हिरा कशाही ठिकाणी असला तरी तो हिरा आहे. त्याचं मूल्य थोडं सुद्धा कमी होत नाही. हे आपण लक्षात घ्या. विठाल मूल्य आपण समजलं पाहिजे आणि त्यानुसारच आपण आपला परमार्थ जो आहे योग्य लोकांच्या मार्गदर्शनात करावा. अत्यंत महत्वाचा असा विचार आहे. परमार्थ करताना या परमार्थामध्ये परमार्थ शब्द फार सुंदर आहे. परमार्थ श्रेष्ठ धन. अर्थ शब्दाचा अर्थ आहे धन. बघा, परमार्थाचा अर्थ आहे श्रेष्ठ असं धन. परम म्हणजे श्रेष्ठ. जिथे जिथे परम शब्द आहे त्याचा अर्थ श्रेष्ठ आहे. परमात्मा शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ आत्मा, परम आत्मा. तसा त्याचा वेदांतानुसार वेगळा अर्थ होईल. पण परम शब्द किंवा नास्ति तत्वं गुरु परम असा जिथे श्लोक आहे, गुरु परम म्हणजे गुरुपेक्षा श्रेष्ठ तत्व नाही. किंवा न मातु परदैवतम, आईसारखं दुसरं श्रेष्ठ दैवत नाही. तसा परम हा जो शब्द आहे हा फार महत्वाचा शब्द आहे. जिथे जिथे परम आहे तिथे श्रेष्ठ असा त्याचा अर्थ आपल्याला लावता येतो. विठाल विठाल. तर या परमार्थामध्ये परम अर्थ म्हणजे श्रेष्ठ धन. कबीरा यह जग निर्धना, धनवंता नहीं कोई, धनवंता त्यों जानिए, जाके राम नाम धन होई. कबीरजी म्हणतात की धनवंता त्यों जानिए, ज्याचं बँक बॅलन्स खूप मोठा आहे तो श्रीमंत नाही.
राम नामाचा ज्याच्याकडे संग्रह आहे, भजनाचं धन ज्याच्याकडे आहे, तो खरा श्रेष्ठ आहे. महाराजांचं वचनही तसं आहे. परमार्थ महाधन दोडी देवाचे चरण, दोडी देवाचे चरण, दोडी देवाचे चरण, भावया जतन, भावया जतन, भावया जतन, भावया जतन, हे उपायनाचे, हे उपायनाचे, हे उपायनाचे, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, भावया जतन, हे उपाय लाभाचे. परमार्थ शब्द बघा, महाधन असा शब्द वापरलेला आहे. हे महाधन आहे आणि या धनाच्या माध्यमातून देवाचे चरण जोडले जातात. काही प्राप्त करायचं तर धन पाहिजे, पण इकडे परमार्थाचं धन लागेल तेव्हा परमात्म्याचे चरण जोडले जातात. आणि हे धन मिळवण्यासाठी काही उपाय दिलेले आहेत, ते 2 कडव्यात दिलेले आहेत. तिकडे मला जायचं नाही. तर काय केलं पाहिजे की परमार्थ केला पाहिजे. देवाच्या प्राप्तीसाठी परमार्थ करावा, भगवत प्राप्तीसाठी परमार्थ करावा. भगवत प्राप्तीसाठी परमार्थ करावा हे ठीक आहे, पण परमार्थ योग्य पद्धतीने केला तर भगवत प्राप्ती, नाही तर प्रपंचही नाही आणि परमार्थही नाही. बीच में ते झकाझोल असं म्हणतात. हेही नाही तेही नाही अशी स्थिती होते. कित्येक आपली स्थिती तीच आहे. परमार्थाचं म्हणाल तर आपल्याला परमार्थातलं पूर्ण काही कळत नाही. संसारातलं म्हणाल संसारही नीट नाही, कारण दोन्ही बाजूने डमरू वाजवायचा आहे आपल्याला. ते महादेवाला जमतं. आपला डमरू एकाच बाजूने वाजतो, वाजला तर संसाराचीच बाजू वाजत राहते. केला परमार्थ तर हे सीझन मध्ये, याच्यामध्ये हा काही वास्तविक परमार्थ आपला होत नाही. परमार्थ मुळात परमार्थ काय आहे? काही आपल्या धारणा अशा आहेत, सकाळी उठा, आंघोळ करा, देवाला एखादी अगरबत्ती लावा आणि अगरबत्ती लावून एखादं स्तोत्र वगैरे म्हणा, नाही तर नका म्हणू, नमस्कार करा, आपलं काम करा. माणसं म्हणतात तो फार सज्जन मनुष्य आहे, एवढ्यावर त्याला आपण प्रशस्तीपत्र देऊन टाकतो. पण झाला का परमार्थ? एवढाच आहे का तो? पण परमार्थ जो आहे शुद्ध व्हावा. जसं की महाराजांनी सांगितलेलं आहे, जेवण तुम्ही करताय, जेवणात माशी पडली तर ते अन्न जसं सेवन करण्यायोग्य नाही, त्याचा परमार्थ आहे. पण इंद्रियांना नियम नाही, तर परमार्थाचा उपयोग नाही. जेवी माशी सवे अन्न सुख नेदी ते भोजन. माशी बरोबरचं अन्न जसं सुख देत नाही, तसं महाराजांचं वचन आहे, इंद्रियाशी ने मन नाही, नाही इंद्रियाशी ने नाही, इंद्रियाशी ने मन नाही, इंद्रियाशी ने मन नाही, इंद्रियाशी ने मन नाही, इंद्रियाशी ने मन नाही, मुक्ती राम म्हणून काही, मुक्ती राम म्हणून काही,
काय चाल परिचित आहे, पण त्याचा तुकडा एवढा थोडा वेगळा केलेला आहे. फार महत्वाचं आहे. हे तर वैशिष्ट्य असतं. इंद्रियाशी नियम नाही. इंद्रियाला जर नियम नसतील तर मुखी राम म्हणून काय मोकार वागायचं. आणि आपला ना तुम्हाला सांगतो, मंदिरात सकाळी संध्याकाळी गर्दी असते, दुपारी कोणी येत नाही. कारण दुपारी नाही येण्याचं कारण आहे, दुपारी पाहणारे नसतात. आणि पाहणारे नसले नाटक करण्यात काय अर्थ आहे? पाहणारे पाहिजेत. सकाळी गर्दी मारुतीरायाच्या मंदिरात. मारुतीला वाटतं अचानक कशी काय, पण कोणी आला येताना दिसला की देवाचे पाय सोडित नाही. तिथं काही मंत्र बिंत्र काही येत नाही, पण देवाच्या पुढे उभं राहून पाडतं काही नाही, माहित काही नाही, पण दंभ, याला दंभ म्हणतात. आपण जसं नाही तसं दाखवणं हा दंभ आहे. पण लक्षात घ्या, हे लोकांना कळत नाही काय करायचं ते, पण देवाला कळतं. एक कवी म्हणतो की तारों के तेज में चांद छुपे नहीं, सूरज छुपे नहीं बादल छायो, रीढ़ पड़े रजपूत छुपे नहीं, दाता छुपे नहीं मांगन आयो, चंचल नारी के नयन छुपे नहीं, प्रीत छुपे नहीं पीठ दिखायो, कभी गंग कहे सुन शाह अकबर, करम छुपे नहीं भभूत लगायो. काही मिळणे लागलं तर आधी तर कळलं, शेवटचं लक्षात आलं नाही. त्याचा अर्थ आहे फार सुंदर. तारो की तेज में चांद छुपे, ह्या गोष्टी लपत नाही. ताऱ्यांमध्ये चंद्र लपत नाही. युद्धाची वेळ जर आली तर खरा योद्धा शूर लपत नाही. ढग किती आले तर सूर्य लपत नाही. चंचलता डोळ्यातली लपत नाही. तसं किती विभूती लावा. गंग नावाचा कवी अकबराला म्हणतो, हे अकबर, भभूत लगाने से मतलब राख लावली म्हणजे तुमचं वास्तविक रूप लपत नाही, प्रकट होणारच आहे. तुम्ही कितीही दंभ केला तरी लोकांना कळत नाही, पण देवाला सगळं कळतं. एक सुंदरचं वचन आहे महाराजांचं. चित्ताचा तू साक्षी, चित्ताचा तू साक्षी, चित्ताचा तू साक्षी, चित्ताचा तू साक्षी, तुझ्याकडे सर्व चित्ताचा तू साक्षी, तुझ्याकडे सर्व किती करू कर्म आता पुढे करू भक्ती, शंभे करू भक्ती, शंभे करू भक्ती, शंभे करू भक्ती. चित्ताचा तू साक्षी, चित्ताचा तू साक्षी, चित्ताचा तू साक्षी, तुझ्याकडे सर्व चित्ताचा तू साक्षी, तुझ्याकडे सर्व चित्ताचा तू साक्षी, तुझ्याकडे सर्व किती करू कल्व आता पुढे दंभे करू भक्ती, दंभे करू भक्ती, सोंग जाऊ जना, दंभे करू भक्ती, सोंग जाऊ जना, अंतरी भावना वेगळ्या, दंभे करू भक्ती, दंभे करू भक्ती. गोड वचन आहे महाराजांचं. चित्ताचा तू साक्षी. आपण दंभ करतो हे लोकांना कळत नाही, पण देवाला कळतं, कारण तो चित्ताचा साक्षी आहे. जिथून हे आपले विचार उठतात तिथे तो बसलेला आहे. म्हणून तो शुद्ध असणं गरजेचं आहे. परमार्थात हे दोष असतील तर त्याचं फळ मिळत नाही. कामना, दंभ, पाप आणि व्यभिचार हे 4 दोष आहेत भक्तीमध्ये. परमार्थामध्ये परमार्थाचंच अंग आहे भक्ती, ते त्याहून वेगळं नाही. भक्ती जर करायची तर 4 दोषांनी ती रहित पाहिजे, तरच भक्तीचं फळ मिळतं, नाहीतर नाही मिळत. कारण घागरीला छिद्र पाडलं आणि किती पाणी भरलं ती भरत नाही. तसे कामना, दंभ, पाप आणि व्यभिचार या 4 दोषांनी युक्त भक्ती असेल तर त्याचं फळ कधीच मिळू शकत नाही. विठ्ठल भक्तीत कामना असेल, भक्ती करतो, पण देवाकडून काही इच्छा आहे, मागण्याची इच्छा आहे की काहीतरी हवं आहे,
मी यासाठी देवा, आपण बऱ्याच वेळेला देवा पुढे हे मांडत असतो की देवा मी एवढी भक्ती करतो. बरेच लोक म्हणतात तुम्ही तर महाराज आहे, तुम्हाला अशी अडचणी आले नाही पाहिजे, तुमचं पोरगं तर काय आजारी पडलं, तुम्ही तर महाराज आहे. असं नसतं. महाराज आहे तर काय, महाराजाला सूट नाही. प्रारब्ध प्रत्येकाला आहे, ते भोगावं लागतं. प्रारब्धम बलवत्तरम खडून विदा भोगेन तसे ते तर ठरलेलं आहे. आणि त्यासाठी खरा भक्त असेल तर देवावर ओझं टाकणार नाही, देवाला त्रास देणार नाही की देवा मी तुझी भक्ती करतो तू माझं हे काम केलं नाही. देवाला नोकर करून ठेवलंय आपण. देवा आपला नोकर आहे का की मी भक्ती करतो तर मला हे झालं पाहिजे. खरा भक्त तर तो आहे ज्याच्याविषयी बोलताना एक उर्दू कवी म्हणतो की हम राजी है उसमें जिसमें तेरी रजा है, न हमारी कोई आरजू है न कोई जुस्तजू है. काही मागणं नाही, काही विनंती नाही, काहीच नाही. बस ही शुद्ध कामना रहित भक्ती. जिथे कामना आहे तिथे भक्ती टिकत नाही. कामना रहित पाहिजे. पहिला दोष आहे कामना, दुसरा दोष आहे दंभ ज्याच्याविषयी मी बोलतोय, दंभ. तिसरा दोष आहे पाप, म्हणजे परमार्थ. मी परमार्थात आहे, मी देवाचा भक्त आहे आणि कोणतंही पाप केलं तर मी यातून वाचून जाईल. गळ्यात माळ आहे, मी वाचून जाईल. किंवा बऱ्याच वेळेला आपण पाप करा गंगेत आंघोळ करा मोकळे होता, आणि त्या भरोश्यावर माणसं पाप करतात आणि गंगेत जाऊन आंघोळ करतात. पण गंगेमध्ये तीच पाप जातात जी पाप पश्चातापपूर्वक तुम्ही स्नान केलं असेल की इथून पुढे मी असं करणार नाही, तर ती पाप जातील. तर तुम्हाला वाटेल इथे क्लिअर हो आणि पुन्हा नव्याने सुरुवात करू, तरी चालत नाही. त्यासाठी नाहीये. गंगा पाप परिमार्जन करील, पण ती शरीराच्या द्वारा घडलेल्या पापांचं परिमार्जन करील. ती पश्चातापपूर्वक तुम्हाला त्यामध्ये यायला पाहिजे. नाहीतर किती स्नान करा, महाराजांनी सांगितलेलं आहे काय काशी करीसी गंगा, काय काशी करीसी गंगा, काय काशी करीसी गंगा, काय गंगा करतोच म्हणाले. जर भीतरी चांगा नाही तो, कबीरांचं एक वचन आहे, नाय धोए क्या भया मन का मैल न जाय, मीन सदा जल में रहे धोए बास न जाए. मछली युगों से पानी में ही रहती आ रही है, फिर भी उसके शरीर से दुर्गंध नहीं जाती. पाण्यातच राहते मासोळी, पण दुर्गंध जात नाही. सगळे दगड पांढरे फटक झाले तरी माणसं सोडत नाही, इतका वास तिचा. त्या गल्लीतून जरी गेलं माणसं म्हणते हा इथं काहीतरी समजलं की नाही, अशी एवढी दुर्गंधी आहे. आणि मग आपण स्नानाने एवढ्याने कसं शुद्ध होऊ, आतून सुद्धा ते महत्वाचं आहे. दंभ नको, पाप नको. आणि दुसरी गोष्ट ही आहे महाराज, परमार्थात राहणाऱ्या लोकांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे आध्यात्मिक पावित्र्याचा अहंकार असणे. म्हणलं तुम्हाला, आध्यात्मिक पावित्र्याचा अहंकार म्हणजे मी माळ जरी घातली तर मी दुसऱ्याला तुच्छ समजायला लागतो. ही मोठी अडचण आहे. माळ माझ्या गळ्यात आहे, मी माळ घातली म्हणजे मी तुकाराम महाराज थोडाच झालो. परमार्थाच्या दृष्टीनं प्राथमिक वर्गात, पहिल्या वर्गातही नाही, सिनियर मध्ये नाही, ज्युनियर मध्ये. हा केजी म्हणा, काही म्हणा, केजी पण आहे की नाही. माळ बाबा बसा, माळ घातली याचा अर्थ आहे की परमार्थाच्या दिशेनं पहिलं पाऊल आपलं पडलं. अद्याप तर खूप मोठा प्रवास करायचा आहे, पण इथून सुरुवात होते. कित्येकांना ही सवय असते की तुलना करत बसतात. माझ्या आता आजूबाजूला माणसं तशी राहतातच. एखादा येतो, महाराज सकाळी
4ला उठतो मी. नीट सांगत नाही, पुन्हा सांगतानाही ते मुखावर दिसतो अहंकार. महाराज काय आहे आपला स्वभाव, महाराज खरं म्हणजे आपला अभिमान नाही. आपला स्वभाव एकदम म्हणजे साधा पोळा. तुला विचारलं का कोणी काय बेजार करतो आम्हाला, काय आम्हाला काय करायचं, तुझ्या किती किडी आहेत आम्हाला काय सांगायचं. पण नाही, काही ना जय हरी सरळ करावा ते नीट जय हरी करीत नाही. पुढं त्यांना जय हरी बाप बापरे महार बाप सरळ बोल ना भाऊ, काय असे मुका नाही अति नम्रता दाखवण्यामध्ये असं होतं. असं का जेहरी तर सरळ प्रतिसाद जेहरी महाराज असं नाही. अरे बाबा तुम्ही आनंद आमच्याकडे मायचांग शब्द आहे. वस्तुस्थितीने त्याला प्रेम नाही काही नाही, नाटक सगळं आर्टिफिशियल झालेलं आहे अलीकडे. आता कीर्तन सुरू होताना जेव्हा पुष्पहार अर्पण केला यजमानांनी, गळ्यामध्ये घातला, पुढे हे फोटो काढत होते दादा. आणि काय मी बऱ्याच वेळेला सांगतो, झालं की सांगा, फोटो आला की सांगा. त्याचं कारण फोटो काढेपर्यंत जे नकली हास्य मुखार आणावं लागतं, त्यामुळे गाळा त्रास होतो. बळजबरी हसायचे, हसण्याच्या मूड मध्ये नाही, काही नाही, काहीच नाही डोक्यामध्ये, तरी पण फोटो काढतो. झालं का? कशासाठी नीट सांगणार नाही. महाराज तुम्हाला खरं सांगतो, आपला स्वभाव साधा बोला, आपल्याला अहंकार नाही. मला खरंच ते शपथ व्हा, तुम्ही कोणाला विचार, मी एकदम साधा आपलं जीवन एकदम. हा सकाळी 4ला उठतो मी, 4:30ला उठतो तसा. 4 वाजता आंघोळ होती माझी, आणि 4 पासून पूजेला बसलो मी 7 वाजेपर्यंत माझी पूजा चालते. पूजा नाही झाली ना मला करमत नाही, असं घात गेलं. 2 माळी जपतो रोज, देवाचा पूजन वगैरे, आणि आपला काम असं आहे. काय काय ते लोक आमच्या शेजारी महाराज दुसरा आहे, मी 4ला उठतो, तो 8ला उठतो. 8ला उठतो तो नालायक माणूस. काय अर्थ? अरे काय याला जीवन म्हणतात. पण मला असं, माझा आता यावर बोलणं आहे का, हा जो अहंकार आहे, मी 4ला उठतो आणि तो 8ला उठतो, तो उठू दे, कधी उठायचं त्याला, तू तुझा परमार्थ कर ना, तू कशाला जज होतो. हा प्रॉब्लेम आहे. तो त्याचं मूल्यमापन करत राहतो. त्याची इच्छा ती, त्याला कळत नाही ते, तू सोडून दे. पण महाराज आपलं अरे मी असं म्हणतो, विभीषण, कुंभकर्ण आणि रावण तिघे भाऊ आहेत. त्यातला कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, बरोबर आहे. रावण जागाच होता, झोपला नाही तो, त्याची दिनचर्या नॉर्मल होती. पण हा 6 महिने झोपायचा. माझं म्हणणं असं की रावणापेक्षा कुंभकर्णाची झोप चांगली, रावणाच्या जागृतीपेक्षा त्याची झोप चांगली. कारण तो झोपेत राहून निदान कोणाची निंदा तर करीत नाही. जो 4 वाजता उठतो आणि 4 पासून पूजा करतो, आणि उरलेला वेळ 8 वाजता उठणाऱ्याच्या निंदेमध्ये घालवतो, त्याच्यापेक्षा 8 वाजता उठणारा चांगला आहे, निदान त्याला निंदेचं पाप घडत नाही. हा जो आध्यात्मिक पावित्र्याचा अहंकार माणसं बाळगतात की मी इतरांहून वेगळा आहे, तुम्हाला सांगतो ही मोठी अडचण आहे. तुम्ही समजून घ्या, वाईट वाटून घेऊ नका. आपल्याला मी हे सांग, साध्या साध्या गोष्टीचा अहंकार आहे. आम्ही आळंदीत फिरायला वारीत गेलो ना, तिथं बाकी नॉर्मल आलेले वारकरी आणि आपले जे आहेत ना ड्रेस कोडवाले ते वेगळे, त्यांचं एकदम चांगलं. जस काही म्हणजे ते थेट मध्ये सेंटर मध्ये देवाशी डायरेक्ट कनेक्शन जोडून देणार आहे. तो ऍटिट्यूड, तो अहंकार कशासाठी? आपण आहोत तसे का राहत नाही? जसं आहोत तसं देवालाही आवडतं.
ओठाला आता अलीकडे खूप शृंगाराची साधनं आली, स्त्रिया वापरतात. स्त्रियांचं जाऊ द्या, माणसं वापरतात. पोरं तर काही विषय नाही. मुद्दा हा आहे की शृंगाराचा अर्थ काय माहिती आहे? शृंगाराचा अर्थ आहे देवाने जे दिलंय त्यावर तुम्ही संतुष्ट नाही. देवाने दिलंय त्यामध्ये काही उणीव आहे, त्यासाठी तुम्ही ते गरज काय त्याची? त्यानंतर कॅन्सर होतो त्या लिपस्टिकनं. वाचा ते गुगलला, तुम्हाला मिळेल माहिती. पण माणसं सजवतात, माणसंही लावते तर काजळ. एक माणूस एक आमच्या सोबत होता, गायला माणूस, पहिले 1च वर्ष होता, डोळ्यात काजळ घालायचा. पण तुला प्रॉब्लेम काय करायचं कोणासाठी? की घेऊन श्री बाल बाल परिती पांगासही काढिती, टिकली बारीक रे किती वरी पहा, चष्मा कसे लाविती. हाती घेऊन छडी तशी मुखी पिढी, टोपी सदा वाकडी, अक्कल कवडीची नाही आणि पत्नी हवी फाकडी. हे अलीकडच्या तरुणाविषयी आहे की विडंबन कविता आहे ती, की घेऊन श्री बाल बाल परिती. त्या हेअर सलून मध्ये गिराईक कमी आणि जे काही काम नाही त्यांना, ते तिथं रिकाम तिकडे तिथला कंगवा घेतील, टकटक वाजवतील आणि तिथं भांग काढतील. टिकली बारीक रे किती, बारीक टिकली लाव आणि चष्मा वरून. लागलेल्यांना नाही विषय तो, ज्यांना लागलाय त्यांचा राहू द्या. पण आजारात काळा चष्मा येडे. सांगितलं यांनी संकेत दिला, मला माहिती आहे. टिकली बारीक रे किती, वरी पहा चष्मा कसे लाविती, हाती घेऊन छडी तशी मुखी बिडी, टोपी सदा वाकडी. टोपी नीट नाही, ते कॅप येते ती नीट घालत नाही, काही कळत नाही. डोकं इकडं आहे की इकडं आहे, अशी टोपी. काही माग अक्कल कवडीची नाही, मेंदूचा भाग नाही. पण बायको चांगली पाहिजे म्हणते. नोकरी नाही, काम नाही, धंदा नाही आणि बुद्धीचा पत्ता नाही. बायको सुंदरच पाहिजे. हदीचा हाई मेळ नाही, याचा आवाजात दम नाही, रड्यासारखा आवाज. गुरुजी महाराजांचं वचन आहे ते, रड्यासारखी निघती वाचा, औषधाशिवाय शौचाला होत नाही, याचं पोट साफ होत नाही. औषध पाहिजे. आणि बोटात हिरकणीच्या अंगठ्या. त्याला म्हणाले जय श्रीराम, तर ते आवाज कसा काढतो, जय श्रीराम. काय मला या कशासाठी सांगितलं? शृंगार करा, पण आवश्यक तेवढाच करा. बुजावणं उभा केल्यासारखं शृंगार नसावा. आणि शृंगाराचा तर खरा अर्थ आहे की आपण देवाच्या दिलेल्या गोष्टीमध्ये सुख काढतोय. नैसर्गिक का नाही, आपण दुसऱ्याला नावं ठेवतो. हा असा तो तसा आहे. खरं म्हणजे कबीरजीचं गोड वचन आहे, मौसम कोण कुटील खलकामी, मौसम कोण कुटील खलकामी, जिनतनु पियो ताई बिसरायो, जिनतनु पियो ताई बिसरायो, ऐसो नमस्कारामी, मौसम कोण कुटील खलकामी, मौसम कोण कुटील खलकामी. कुटील वाचा काय होते त्याला, मस्त म्हणलो ना मी, म्हटलं वाजव काय. मौसम कोण कुटील खलकामी, हे सूरदासांचं वचन आहे की मी कुटील आहे, खळ आहे. साधू स्वतःविषयी असं बोलतात. आणि आपण महाराज जीवनात आता काय तुम्ही, मला कसं असं वाटतं, जरा भीताजवळ असतो, भीतीजवळ तर दगड डोकं आपटलंच असतं मी जवळ.
एक मला सांगत होता, महाराज 15 वर्षापासून गाडी चालवतो, कोणाला धक्का पण नाही. अरे पण मग तेच काय विश्वविक्रम झाला का त्याच्या? चांगला आहे ना, चालवतो चांगलं आहे, ते काय सांगून काय प्रशंसा मिळवायची गोष्ट आहे? कोण तुला आपण लहान लहान गोष्टीचा आपल्याला अहंकार. सूर नीट लागत नाही पण पुढे लावणार स्वर किशोर, स्वर गंधर्व. बोलण्यात मी आजच एकाच ऐकलं, एक महाराज आले, त्याला काय म्हणतो, वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक आले म्हणे. तुम्हाला माहिती आहे असा शब्दाचे अर्थ माहित नाही. प्रवर्तक, प्रवर्तक कशाला म्हणतात? ज्याने संप्रदाय सुरू केला त्याला प्रवर्तक म्हणतात. आता हे मध्ये हे कोणी ओळखीत नाही, गलीबोळातला माणूस, वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक आले. म्हटलं मग गोळी दे एखादी कशाला काय म्हणायचं हे कळलं पाहिजे की नाही. आणि त्याचा अहंकार, वक्तृत्व म्हणता येत नाही माणसं. महाराज आपल्या नावापुढं वाणीभूषण लावा बरं, पत्रिकेत लिहिताना वाणीभूषण. इकडं कोणी असेल तर मला माहित नाही बरं, मी सहज सांगालो. कारण जो म्हणतो वाणीभूषण लावा त्याला म्हणा महाराज आपलं वक्तृत्व लय भारी आहे. वक्तृत्व, अरे वक्तृत्व आहे ना, ते वक्तृत्व म्हणता येत नाही आणि त्याला वाणीभूषण म्हणून मिरवायचं. नाव शांताबाईन गप काही राहत नाही असे. याला काय, अरे गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये पितांबर नावाचा भक्त होता, त्याला बोलताना महाराज म्हणाले, नाव तुझे पितांबर, नेसण्यानं धडके धोतर, टिंब टिंब पाहती नानी नर, आणि तेवढे तरी झाक वेड्या. नाव पितांबर आहे पण नेसाल धोतर नाही, तर नावाला काय? कित्येकांचं नाव ज्ञानेश्वर आहे पण ज्ञानाचा त्यांचा संबंध येत नाही आयुष्यभर. पण विषय असा आहे, आपण तेवढे मोठे होऊ शकत नाही पण निदान चांगलं जगू शकतो. आणि आहे त्याचा अहंकार कशाचा बाळगता? बरं, अहंकार करायला आपण किती ज्ञानी असलो तर बृहस्पतीची बरोबरी करू शकतो नाही. तुम्ही किती छान मृदंग वाजविला महाराज तर इंद्राची बरोबरी आपल्याला होईल काय? बरं, कोणी किती सुंदर स्त्री असेल तर ती रंभेची बरोबरी करील काय? कोणी पुरुष किती सुंदर असला तरी तो कामदेवा इतका सुंदर होईल काय? बरं, किती धनवान झाला तरी तो रावणाची बरोबरी करील काय? कुबेराची बरोबरी करील काय? कुबेरन रावण जाऊ द्या, एलॉन मस्कची बरोबरी करील काय? बिल गेट्स वगैरे असं आहे की नाही? अलीकडे आपला अंबानी बरोबरी करील. अंबानीचं जाऊ द्या, आपण आमदार खासदाराची बरोबरी करू शकतो, त्याचही जाऊ द्या, शेजाऱ्याची बरोबरी करीत नाही आपण. त्याचे 5 मधले 2 खोल्यामध्ये पण तिथं बसून गप्प बसत नाही त्रास आजूबाजूच्या लोकांना. काय अर्थ आहे? पाप. मी यासाठी म्हणतो मी श्रेष्ठ आहे ही भावना अहंकाराला जन्म देणारी असते. आणि मी तुम्हाला एकच वाक्य सांगतो, परमार्थात स्पर्धा नाही, श्रद्धा पाहिजे. परमार्थ निर्दोष व्हावा. कामना, दंभ, पाप आणि शेवटचा दोष आहे व्यभिचार. व्यभिचार हा दोष आहे. व्यभिचाराचा अर्थ काय? व्यभिचाराचा अर्थ आहे स्थिर नसणे, वस्तू जागेपासून ढळणे हा व्यभिचार आहे. व्यभिचाराचा अर्थ असा एकाच अर्थाने नाही आहे. व्यभिचाराचा अर्थ आहे निष्ठा ढळणे. निष्ठा एका जागी नसणे. आपली निष्ठा पण एका जागी नसते. आपले देव रोज बदलतात आणि बदलतोच आपण, त्याशिवाय करमत नाही. सोमवार आला की चालले उठ कावरिया, उठ कावरिया, उठ कावरिया तेरी कावर उठा, उठ कावरिया तेरी कावर उठा, मन चाहा फल दे बाबा. उठ कावरिया, उठ कावरिया, उठ कावरिया तेरी. हे सोमवारी. आणि मंगळवारी वार बदलला, देव बदलला. ओ वाळीचे मी अंबाबाई तुला तुझे तुझे मला बुधवारी बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. गुरुवारी गजानन महाराज गणगणगणात बोलते. शुक्रवारी दुसरा दे संतोषी माता किंवा लक्ष्मी देवी. शनिवारी हनुमानजी. जय 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 बजरंगबली, जय 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 बजरंग. रविवारी खंडोबा. आणि मग बाकीचे जे देव आहेत त्याचा तर मिळच नाही, निष्ठा जागेवर नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐसा अखंड भजन करी उगा नव्हे क्षण भरी, आगवेन गावद्वारी आहे वदेशी. विठ्ठल. व्यभिचार नको, भक्ती. व्यभिचार असेल तर ती भक्ती नाही. भित्रा कोण याची व्याख्या सांगताना जो वारंवार आश्रय बदलतो त्याला भित्रा म्हणतात. जागा बदलू नये माणसाने, वारंवार आश्रय बदलू नये.
परमार्थ जर पूर्ण करायचा तर दोनच गोष्टी, एक अश्रू आणि दुसरा आश्रय. समजलं तुम्हाला? अश्रू आणि आश्रय. अश्रूने देव मिळतो आणि आश्रयाने देव मिळतो. अश्रूमध्ये ताकद आहे. ताकद किती आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही किती रागात असाल तरी बायकोकडे मसल पॉवर नाही, पण तिच्याकडे एक वेगळी शक्ती आहे. ती तुम्हाला निरुत्तर करू शकते आणि पाया पडायला लावू शकते 2 मिनिटात. माणसं पडतात 2च मिनिटात. किती माणूस रागात होते. मला बोलवतो, रागावर देऊ नको मला. हे पहा पण तीच बाई जे मान लय त्रास दिला तुम्ही, लय सहन केलं मी. आता नाही करणार तुम्ही. आता दाखवतो तुम्हाला. परत काही नाही. जीव फाशी घेतली. दोर लपून ठेवायचे, फाशी घ्यायची, धमकी द्यायची. असं करू पण नाही कोणी. हा पण मुद्दा हा आहे, जेव्हाही म्हणते थांबा तुम्हाला दाखवते, लगे मग नको आहे, आवाज नको, लोक काय अरे बाप. तुझ्या पायात करायला होते. बायको जर रडली तर रडल्याबरोबर माणसं काय म्हणतात, रडू नको, तुम रो मत, मैं तुम्हारी आंखों में आंसू नहीं देख सकता. तुम्ही डायलॉग आहे, आंसू नहीं देख सकता. अश्रू नाही खाऊ शकत. अश्रू ताकद आहे. जाणारी माणसं थांबतात. कबीरजी फार गोड म्हणतात, कबीर कबीर हंसना बंद कर, रोने से कर प्रीत, बिन रोए क्या पाइए प्रेम प्यारा मीत. रडल्याशिवाय देव नाही. अश्रू, पण ते अश्रू खरे खरे पाहिजेत. हाय आता आमचे काही कथाकार आहेत, मला माहित नाही, एक मोठे कथाकार आहे. खिशात झेंडूबाबची डबी. कथा चालू असताना काही करून प्रसंग आला, देव पाहून घेईन महाराज असं नाटक. तुम्ही किती कठीण काम आहे. असं नको, सासू साठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न, असं थोडंच आहे. रामायणामध्ये तुळशीदासजी म्हणतात, मम गुण गावत पुलक शरीरा, गद गद वीरा नयन बहनीरा. मम गुण गावत पुलक शरीरा, गद गद वीरा नयन बहनीरा. मंगल भवन द्रवतो दशरथ अधीर बिहारी. लक्षण सांगितलेलं आहे. मम गुण गावत पुलक शरीरा, माझं भजन गाताना ज्याचं शरीर पुलकित होतं, ज्याच्या डोळ्यातून अश्रू येतात, असा भक्त, तो माझा खरा भक्त आहे. तो माझा खरा भक्त आहे. भक्तांच्या वर्गीकरणात मी जात नाही. भक्त कोण, भक्ताची व्याख्या काय? हो, भक्त म्हणजे बाहेरच्या वेशाने ठरत नाही. भक्ताची वास्तविक व्याख्या आहे, जो देवापासून विभक्तच होत नाही तो भक्त. देवापासून वेगळा नाही तो भक्त. आणि हा भक्त जेव्हा भक्ती करतो, दाखवण्यापुरती नाही, त्याची भक्ती उत्कट असते. देवाविषयी वाटणारा अनिवार्य प्रेम म्हणजे भक्ती, अनिवार्य ओढ. देवाकडे जाताना भक्ताला अडचणी येतात. भूत प्रतिबंध आहेत, भावी प्रतिबंध आहेत आणि वर्तमान प्रतिबंध आहेत. हे तीनही प्रकारचे प्रतिबंध येतात. पण नदी जशी निघाली की मग ती समुद्रातच जाणार. मार्गात किती प्रतिबंध येऊ द्या, ती थांबत नाही. त्या प्रतिबंधांना दूर करते किंवा त्यांचा सामना करून वाट काढते आणि जाते समुद्रातच. तसा भक्त एकदा निघाला परमार्थाच्या दिशेने तर मार्गात प्रतिबंध येतात. प्रतिबंध काय? सगळ्यात मोठी अडचण तर हे
भक्त किती मोठा असू द्या, माणूस किती चांगला असू द्या, 3 लोकांना समजावणं कठीण आहे. प्रतिबंध आणणारे हे लोक आहेत, पत्नी, पडोसी और कुटुंबी. इनको समजाना सबसे कठीण बात होती है. सगळ्या जगाला समजावता येईल पण बायकोला समजावता येत नाही. आता सांगितलं मी तुम्हाला, पत्नी समजत नाही. नवरा बृहस्पतीचा अवतार जरी असला तरी बाई त्याला म्हणते मला काय शिकू, तुम्ही लोकांना शिकवा. नवरा किती विद्वान असू द्या, बायको माझ्या पुढे चालत नाही ते मला. बरोबर. तर पत्नी, महादेवाची बायको होती सती. महादेव म्हणले की हा देव आहे राम, पाया पड. ती म्हणजे मला नाही पटत, मी कसं मानून घेऊ. तो तर बायकोसाठी रडतो आणि बायकोसाठी रडतो कुठतो, असा कुठं देव असतो काय, मला नाही पटत. नाही का ऐकलं नाही महादेवाचं, सांगणारा महादेव आहे तरी तिच्या बायको म्हणजे त्या सतीला विश्वास पटेना. एवढा मोठा देव, देवादिदेव महादेव सांगतोय, नवरा आहे तो नाही ऐकत, पत्नी ऐकत नाही. समजलं. एका माणसाने बाईला सांगितलं घरच्या बायकोला की हे बघ आपल्या गावात एक सर्कस आलेली आहे, त्यात नाचणारा माकड आहे, छान नाचतं ते, आणू का, तुझं मनोरंजन होईल. तिनं सांगितलं तुम्ही असल्यावर त्याची काहीच गरज नाही. दुसरे शेजारी, किती विद्वान माणूस असू द्या, किती भक्त असू द्या, शेजारी त्याला चांगला म्हणणार नाही. आमच्या तारखा घ्यायला जेव्हा लोक गावाकडे यायचे, इकडे आलो 5 वर्ष झाली मला, गावाकडे जेव्हा होतो कोणी तारीख घ्यायला आलो त्या शेजारच्यांची प्रतिक्रिया, कोणी आले महाराज घरी नसले एखादी वेळी, महाराज म्हणजे मी नसलो, मग ते महाराज आहेत का, राठोड महाराजांचं हेच घर आहे का, ते शेजार काय राठोड महाराज कोण महाराज आहे का, काय तुम्ही लोक कुठून आले, एवढे दुरून आता काहीच येत नाही. शेजारी लय नम्री लोक. आणि सगळ्यात शेवटी यात अडचण आणणारे कुटुंबातले लोक. भक्तीला विरोध कुटुंबातून होतो बऱ्याच वेळेला. असं म्हणतात सगळ्यात कठीण घाट कोणता, तुम्ही एव्हरेस्ट शिखर चढू शकता, गिर्यारोहक चढतात, कैलासही पार करू शकाल, हिमालयही पार करू शकाल. सगळ्यात कठीण घाट आहे उंबरठा घाट. घराचा उंबरठा ओलांडला तुम्ही जग जिंकू शकता, तेच ओलांडता येत नाही. कारण त्यागाला माणूस महाराज बलवान लागतो. त्याग दुबळी माणसं त्याग करत नाही, बलवान माणसं त्याग करतात. हो, महाराजांचं वचन आहे, अधीराशी नाही चालो जाता मन, अधीराशी नाही चालो जाता मन, अधीराशी नाही चालो जाता मन, अधीराशी नाही दुर्लभ दर्शन अधीराशी नाही चालो जाता मन, अधीराशी नाही चालो जाता धीर पाहिजे, धीर. त्यागाला दम लागतो, डेअरिंग लागते, सोडणं कुणाचंही काम नाही. बरं, हे बघा तुम्हाला उदाहरण सांगतो. धीर धरला तर फायदा आहे.
हत्ती धीर धरतो तर एकाच वेळी मनभर खातो. समजलं का तुम्हाला? हत्ती धीर धरून राहतो म्हणून त्याला मनभर मिळतं एकाच वेळी खायला, आणि कुत्र्याला दम नाही. तर एका तुकड्यासाठी 10 घरी हिंडत आहे. कुठं केलं? आतला माणूस भाकर आणायला गेलेलाच आहे. बाई म्हणते कुत्र उभाई आणते देते. आज गेली बाई, याला वाटतं आता येतच नाही, दम नाही त्याला. तिथून पुढच्या घरी कबीरा धीरज के धरे, शब्द प्रमाण आहे. कबीरा धीरज के धरे हाथी मन भर खाय. कबीरा धीरज के धरे हाथी मन भर खाय. एक तुकडे के कारणे कुत्ता घर घर जाय. एका तुकड्यासाठी कुत्रा घरी घरी, दम नाही. आपण काय त्याग करतो महाराज, आणि आपल्याजवळ त्याग करायची हिंमत आहे, धैर्य आहे, डेअरिंग आहे? अजिबात नाही, अजिबात नाही. पंढरपूरला तरी चालेल, यात्रेला नेते हे जनार्दन भाऊ घेऊन जातात बऱ्याच लोकांना. त्यातले काही काही घरून जाताना येऊ का बायको म्हणते या जेवायला चाललंय, या आमचाही नमस्कार सांग. येतो. अरे होय तिकडे जाय ना पुढे. आणि त्याला घरून घर सोडा वाटत नाही. गाडीत बसायचंय, सगळे लोक बसले, आतल्यावर आव चला लवकर. येऊ का? या या. चष्म्याच्या खालून धोत्राचा पदर देऊन डोळे पुसतो. येतो आता. अरे जायला तुला कोणा सांगितलं घरी राहायचं? समजलं का तुम्हाला? रडतो असा जस काही त्याला बाउंड्रीवर लढायला उभं करायचं, असं आहे. समजलं? अरे यात्रेसाठी तुम्ही 10 दिवस घर सोडू शकत नाही, त्याग काय करणार? त्याग करणं असं नाही, हे एवढं सोपं नाही. अधिराशी नाही चालू जाता मान, दुर्लभ दर्शन धीर त्याचे, त्यागाला लागतं धैर्य. मग कुटुंब असेल हे विरोध करतात, पण परमार्थाला विरोध करतात ना, भक्तीला विरोध करतात ना, तर अशा कुटुंबाचा त्याग करण्याची हिंमत आहे का आपल्याकडे? अजिबात नाही. पण भक्त हे करतो, आणि भक्ताने हे केलं पाहिजे. महाराज पहिल्याच्या भाषा जेणे घडे नारायणी अंतराय, होका बाप माय वर्जावी ती. अभंगाचा आरंभ आहे. आता आपण कीर्तनाला सुरुवात केलेली आहे. चिंता न करू, चार्जिंगच तेवढी असते माझी. बरोबर 2 तास थांबणार. बरोबर अभंग बघा.
हो का बाप माय वर्जाविती. कुटुंब परमार्थाला विरोध करतं, नातेवाईक विरोध करतात. विरोध करणारी इथूनच असतात. साक्षात तुकाराम महाराजांकडे पहा, आवली मातेचा म्हणजे चरित्राचा भाग आहे. उठी ते कुठी ते टाळ, अवघा मांडीला गोंधळ, हे असं म्हणतंय आवली माता. आमचे कोणी नव्हते कोणी ऐसे, हेची एक पिछे निवडले, असा आक्रोश असतो. परमार्थाला मूल लागणं. आता ही गोड मुलगी इथे सुरुवातीला नाचत होती, पण ही पुढे हिने भक्ती जर केली तर तसा सपोर्ट माता पित्यांचा पाहिजे. आता तर कौतुकच वाटतं, ते चांगलीच गोष्ट आहे, पण भक्ती टिकत नाही. काही कित्येक मुलं लहानपणी गीता वाचतील, सगळं कालांतराने ते संस्कार टिकत नाही. सुरुवातीला जे चांगलं गातात लहानपणी, हळूहळू मोठे व्हायला लागले की मग त्यामधला तो चांगुलपणा, तो निरागसपणा, तो कायम आपण टिकू देत नाही. आपण त्याला तसं वातावरण द्या. पोषक महत्वाचं. मीराबाईचं उदाहरण तुम्हाला सांगतो. मीराबाई भक्तीचा हिमालय आहे. मुलांना संस्कार जरूर द्या आणि भक्तीचे द्या, परमार्थाचे द्या. मग व्यवहारात ते मूर्ख व्हावेत असा त्याचा अर्थ नाही. व्यवहारातही ते हुशार करा, त्यात काही शंका नाही, पण भक्तीचा अंकुर त्यांच्यात कायम असला पाहिजे. मूळ आहे ते आपलं, हा स्रोत आहे. परमार्थ करताना मायबाबाचा विरोध असेल ते अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. पण खऱ्या भक्ताच्या दृष्टीने सांगायचं, आम्हाला काय कळतंय परमार्थातलं, परमार्थाचा त्यातला पण कळत नाही, पण आम्हाला वाटतं आम्ही सर्वज्ञ आहोत. नियम तर असा आहे, मी आता आपण रोज पाहतो, फेसबुकचा जमाना आहे, तेव्हा लिहिलेलं असतं, माऊली कृपेने फॉर्च्युनर गाडी आज घेतली. याच्यात माऊलीची कृपा नाही, ते तुमचं प्रारब्ध आहे. माऊली कृपामध्ये आणू नका याच्यात. देवाच्या कृपेने, देव अशा कृपा करीत नाही, देव रिकामा नाही आहे, लक्षात घ्या. हे प्रारब्ध आहे. तुम्हाला शास्त्र सांगतो, विष्णू पुराणामध्ये तसा श्लोक आहे. देवाची कृपा झाल्याचं लक्षण काय माहिती आहे? त्या लक्षणाचा 5 गोष्टींनी विचार आहे. फार सुंदर विचार आहे. हो, महाराज म्हणतात काय काय होतं देवाने कृपा केली तर. आपल्याला तर तशी कृपा तुम्ही म्हणा करू बाबा, देवाची कृपा दुसऱ्यावरच कर म्हणा. कारण कृपा कशी असते? देश त्यागो महान व्याधी, विरोधो बंधुभिस्सह, धनहानी अपमानंच मदनुग्रह लक्षणम. भगवान म्हणतात माझ्या अनुग्रहाची 5 लक्षण आहेत. पहिलं लक्षण, देश त्याग करण्याची वेळ येते. आमची मीराबाई तिची आर्तता अशी आहे. मीराबाई म्हणते की नाम जानू आरती वंदन ना पूजा की रीत, मैं अनजानी दर्श दीवानी पागल मेरी प्रीत, लिए री मैंने 2 नैनों के दीपक लिए संजो, हेरी मैं तो प्रेम दीवानी मेरो दर्द न जाने को, हेरी मैं तो प्रेम दीवानी मेरो दर्द न जाने को, दर्द न जाने कोय. इतकी उत्कट भक्ती आहे. आपण या उत्कट भक्तीला विरोध आहे. घरातून विरोध. आईने सांगितलं असं करू नको, विवाहाला तयार नाही, पण विवाह झाला तर विवाहानंतर प्रतिबंध येतोय. विषका प्याला राणाने भेजा. मी त्याच्या सविस्तर चरित्रात जात नाही. पिबत मीरा हासी रे. मीराबाई जेव्हा भक्ती करते, नातेवाईकांचा विरोध होतो, तेव्हा मीराबाईने संत गोस्वामी तुळशीदासांना पत्र पाठवलं की महाराज मी भक्ती करते. तुळशीदासजी आणि मीराबाई एका काळातल्या. तुळशीदासजी थोर राम भक्त, मीराबाई थोर कृष्ण भक्त. मीराबाईने पत्र पाठवलं की भक्ती करते, पण मला आमच्याच घरचे लोक विरोध करतात, काय करावं. नवरा तेवढा अनुकूल होता, पण सासू सासरे बाकीचे विरोध करत होते. मीराबाईने विनंती केली मार्गदर्शन करा. तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं, जाके प्रिय न राम वैदेही. शब्द बघा, जाके म्हणजे ज्यांना, प्रिय न राम वैदेही, ज्यांना राम आणि सीताजी प्रिय नाही,
सो छांडिये, छांडिये म्हणजे सोडून द्या. सो छांडिये कोटी बैरी सम यद्यपि परम स्नेही. किती परम स्नेही असला पण जर त्याला सीताराम प्रिय नसतील तर कोटी वैऱ्यांसमान जाणून त्याचा त्याग करून द्या, पण परमात्मा सोडू नका. आता हा जसा अभंग आहे तसा दुसरा एक अभंग आहे. देव जोडे तरी करावा अधर्म, देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरी ते कर्म नाचरावे, कारण असं आहे काही गोष्टी सोडू नये. त्यातल्या त्यात मायबाप तर अजिबात नाही. बाप आणि माय या दोघांचे वर्णन करताना शास्त्राने याला उंच दर्जा दिलेला आहे. वेदामध्ये मातृदेवो भव ही वेदाची आज्ञा आहे. मातृदेवो भव आणि पितृदेवो भव. पुढे बाकी आचार्य अतिथी हे देव आहेत, पण आधी माय बापाचा विचार लक्षात घ्या. मायबापांना देव म्हटलेलं आहे. मातेचं म्हणाल तर मातेविषयी शास्त्रकार म्हणतात की माता मातु पर दैवतम, आईसारखं दैवत नाही. हे जसं आहे तसं दुसरं वचन आहे की ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमां कहते हैं, ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमां कहते हैं, और जिसके प्रेम का अंत नहीं उसे माँ कहते हैं. ती आई माँ जिच्या प्रेमाचा अंत नाही. आई आत्मा आणि ईश्वर एकत्र आलेला आहे त्यामध्ये, अशी आई. हा, पण कधी कधी मायबाप सुद्धा मुलाचे शत्रूप्रमाणे आहेत. कधी शास्त्रकार म्हणतात की जे मायबाप आपल्या मुलांना शिकवित नाहीत ते मायबाप शत्रूप्रमाणे आहेत. माता शत्रु पिता वैरी ये न बालो न पाठितः न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा. हंसामध्ये जसा बगळा शोभत नाही तसा न शिकलेला माणूस शिकलेल्या लोकांमध्ये शोभत नाही. शिकलेल्या माणसात न शिकलेला शोभत नाही. कपडे किती चांगले घातले पण पेपर उलटा वाचते, कारण आपलीचा भाग नाही, शिकलाच नाही शाळेत कधी. का? हे आईबाप दोषी आहेत. त्यांना शत्रू मानलेलं आहे शास्त्रकारांनी. लेकरू किती प्रिय असलं, जुन्या काळी असे होते की मुलगा घरी मा म्हणतात. विदर्भामध्ये हे शब्द आहे. आमच्या शाळेत एक पोरग होतं, रोज शाळेतून काही ना काही चोरून आणायचं आणि तो घरी आला की त्याची आई त्याला मारायचे. तो ओरडायचा त्या पद्धतीने अर्ध्या गावात त्याचा तो एक प्रकारे आवाज असायचा. अरे बाबा, त्याला म्हणायचो अरे ओरडतो कशाला, म्हणजे ते सुटण्याचा एकमेव उपाय. बालानाम हृदनम बलम, लहान मुलांचं बलच त्यामध्ये असतं. हे कशासाठी सांगतो की मग आई म्हणली तो घरी येऊन सांगा गुरुजी मारतात, मुलं त्रास देतात. असं नको शिकू बेटा, जाऊ दे, आपल्याला काय कमी आहे म्हशीचा. काय आला हे माता शत्रू पिता वैरी आहे हे तर आहेतच, पण परमार्थ करताना परमार्थाला विरोध करणारे मायबाप हे मोठे शत्रू आहेत. म्हणून मायबाप जरी असले तरी त्यांचा त्याग करावा. मायबापाचा त्याग करायला सांगतात. बाकीच्यांचा येर प्रिया पुत्र धना, येर प्रिया पुत्र
काय होतं, शब्द जेव्हा मागे पुढे होतात अभंगाचे अर्थ बदलतो. वित गोत पुतमाया तुटली हे लागावळी असा पाठ आहे. पण एक बाबा म्हणायचे काकड्या माहिती, वित गोत पुतमाया तुटली हे लागावळी, हे लागावळी तुटली. तसं अभंगाचं होतं बरं का. म्हणून हा बऱ्याच वेळेला सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, सुंदर 4-5 वेळेला सुंदर ते ध्यान, मग उभा विठे होते असं होते. हे गाताना व्याकरणाचे नियम पाळणारे फार कमी गायक होऊन गेले. ज्यात एक आत्ता वर्तमानात रघुनाथजी खंडाळकर आहेत. म्हणजे शुद्ध शब्दांची मोडतोड, शब्दांचं ऑपरेशन करू नाही शक्य झालं तर. फार सुंदर आहे. येर प्रिया पुत्र धना कोण लेखा. वेळ माझी संपलेली आहे, मी थांबणार नाही, अधिक वेळ घेत नाही, 1 मिनिट सुद्धा. एकदा भजन करा आणि मी थांबतो 2 मिनिटामध्ये. विठोबा बाप माय वर्जाविती हे महाराज सांगतायत. हा कोणी म्हणेल आता बाप माय वर्जावी जर भक्तीला विरोध असेल तर मग बाकीच येर प्रिया पुत्र धना कोण लेखा. प्रिया पुत्र आणि धन यांना कोण मोजतो. कारण संतांच्या दृष्टीनं हा या तीनही गोष्टीमध्ये ऐका काय म्हणतात महाराज. प्रिया ऐका, प्रिया पुत्र आणि धन यांना शत्रू म्हटलेलं आहे. तसंही चाणक्य नीतीमध्ये 4 शत्रू सांगितलेले आहेत माणसाचे. वेगळा शत्रू नसतो, हे खरे शत्रू आहेत. पहिला ऐका, ऋण करता पिता शत्रू, माताचे व्यभिचारिणी, भार्या रूपवती शत्रू, पुत्र शत्रू अपंडिता. पहिला शत्रू आहे कर्जदार बाप. पहिला शत्रू आहे मुलाच्या डोक्यावर कर्जाचं ओझ ठेवून मरणारा बाप. पहिला शत्रू आहे. 2 लाख काढले, पोराला सांगितलेही नाही आणि व्याज वाढलं 10 लाख झालं. पोराला मारायची पाळी आली आणि ते गेलं निघून. मागून पोरग बेचा. हा पहिला शत्रू आहे. ऋण करता पिता शत्रू चाणक्याचं मत आहे, माझं नाही. दुसरा माताची व्यभिचारिणी, व्यभिचारिणी माता ही दुसरी शत्रू आहे. यावर मी विश्लेषण मला करायचं कारण नाही. भार्या रूपवती शत्रू, सुंदर पत्नी ही तिसरी शत्रू आहे. आता कोणाला असं वाटेल एकच काय चाणक्य काही येडा आहे काय, डोक्यातून सटकला नाही. आता ऐका, यात स्त्रीला दोष नाहीये. काय असतं, पैसे पडले, पैशाचा काय दोष आहे, त्याच्यासाठी 4 लोक भांडणार. तसं झालंय. अति सुंदर असणं हा सुद्धा एक प्रकारे गुन्हा होऊन जातो. अति रूपामुळे सीतामाईला रावणाने चोरलं. अति रूपामुळे द्रौपदीसाठी भांडणं झाली. युद्धाला शास्त्रामध्ये 3च कारण आहेत. शास्त्रात इतिहासात 3 कारण आहेत. युद्ध होतं 3 कारणाने, स्त्रीमुळे, जमिनीमुळे आणि धनामुळे. 4थं कारण युद्धाला नसतं. झालं युद्ध तर स्त्रीसाठी होईल, झालं युद्ध तर धनासाठी होईल आणि झालं युद्ध तर जमिनीसाठी होईल. आत्ता सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे त्यामध्ये युद्ध चालू आहे. पॅलेस्टाईनचं आणि शेजारी आपल्या इस्रायलचं. हे कशासाठी? जमिनीसाठी, दुसरं काही नाही. चीन काय विस्तारवादी देश आहे, जमिनीसाठी युद्ध होऊ शकतं. पाकिस्तान असो कोणी, हे जमिनीसाठी, क्षेत्र विस्तारासाठी. जमीन विस्तारवादी मानसिकता, दुसरं याचं कारण नाही. आणि स्त्री हे कारण आहे. म्हणून स्त्री ही यासाठी कारण सांगितलेली आहे की सीतामाईने भांडणं लावली नाही, पण सीतेला रावण चोरून घेऊन गेल्यामुळं युद्ध झालं. म्हणून भार्या रूपवती शत्रू आणि नंतर आहे मूर्ख अवलाद, नालायक संतती ही 4थी शत्रू.
तुम्हाला वेगळा शत्रू शोधण्याची गरजच नाही. संतती जर नालायक असेल तर ती तुम्हाला नक्की शत्रूपेक्षा जास्त दुःख देऊ शकते आणि देते. त्याला हा एक विचार, हे असेही शत्रू. दुसरी गोष्ट, आपला अंतकाळ जेव्हा आहे अशा वेळी कोणी सोबत नाही. हे सांगताना राजेश्वरानंदचं एक वचन आहे. ते म्हणतात, साथी है मित्र गंग के जल बिंदु पान तक, अर्धांगिनी चलेगी केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेंगे स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा तो अग्निदान तक, उससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिना अकेला रहेगा, इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिना अकेला रहेगा, इससे तो आगे. वस्तुस्थिती आहे, सोबत नाही आहेत कोणी याच्यातला. आणि परमार्थाला जर हे आपल्याला विरोध करत असतील तर मग त्यांना शत्रुरूप म्हणून त्याग करायला सांगितलेलं आहे. उदाहरण आहे का? हो, 3ऱ्या चरणामध्ये प्रल्हादे जनक विभीषणे, इथे शुद्ध शब्द विभीषण आहे पण मराठीत विभीषण होतो. विभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केली, उदाहरणं दिलेली आहेत 3. प्रल्हादाने बापाचा त्याग केला. भागवत कथा तुम्ही ऐकतायत. भागवत कथा चालू असताना पुन्हा प्रल्हाद चरित्र सांगणं म्हणजे दुसऱ्याच्या शेतात नांगर घालण्याचा. मी करत नाही. विभीषणे बंधू, विभीषण एवढा विद्वान, रावणाचा भाऊ, आपला भाऊ टाकून दिला, त्याने त्याग केला. वास्तविक पाहता भावाचा त्याग करू नये, शास्त्रामध्ये त्याला फार महत्व आहे. विभीषणे बंधू केला त्याग. विभीषण कोणाला म्हणतात? ज्याच्या जीवनातली भीषणता संपली त्याला. विगतम भीषणम यस्य स विभीषण, तो विभीषण आहे. त्याच्या पुढं भरत, राज्यमाता निंदू भरते केली, स्वतःची आई भरताने तिला मानलं नाही, उलट म्हणले. सुंदरच आहे की माई तूने क्या ठानी मन में, राम सिया भेज दैरी बन में, राम सिया भेज दैरी बन में, राम सिया भेज दैरी बन में, जदपि भरत तेरो ही जायो, जदपि भरत तेरो ही जायो, तेरी करनी देख ल जायो, अपनो पद तूने आप कमायो, अपनो पद तूने आप कमायो, बरकती नजरन में राम सिया भेज दैरी बन में, राम सिया भेज दैरी बन में, राम सिया भेज दैरी बन में. अरे माई तूने क्या ठानी मन में, राम सिया भेज दई बन में, यद्यपि भरत तेरो ही जायो, पण तेरी करणी देख ल जायो. भरताला लाज वाटली आणि सांगितलं, म्हणे आओ पापिनी पाप रूपे, जळो तुझे तोंड जड स्वरूपे. काही काही आपल्या मातेला गरईन जिह मोह परईन किरा, तुझी जीभ कशी गळून पडली नाही, तुझ्या मुखात किडे का पडले नाही, ही भाषा भरताची आहे, असं आईला बोलू नये. पण रामापासून दूर करते म्हणून भरताची स्थिती आहे. हा अधर्म नाही का? हा हे अधर्मात मोडत नाही. देवापासून दूर करणारे मायबाप असतील तर त्यांचा त्याग करणं अधर्मात मोडत नाही. उलट देवा धर्माची व्याख्याच ही आहे की ज्यामध्ये तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय, 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 आणि पाय सुख मूळ आणि सब पाय
येर प्रिया पुत्र धना कोण लेखा का, तर तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय, सगळे धर्म हरीच्या पायामध्ये आहेत. राम ब्रह्म परमार्थ रूपा. एकच उदाहरण, आता वेळ संपलेली आहे. किवटाचं आपल्याला माहित आहे, वारंवार ऐकलेलं आहे. सर्व पाय देवाचे पाय त्याने धुतले. तो रडतोय. जेव्हा देवाने त्याला परवानगी दिली की ठीक आहे माझे पाय तुला धुवायचे, धुवून घे लवकर कर, मात्र तो घरी गेला. रडतोय. बायको विचारते क्यों रोते आप, तर तो म्हणतो की देवाने मला आज्ञा दिली रामचंद्रांनी की माझे पाय धुवून घे आता, परंतु अडचण ही आहे की आपल्याकडे सोन्या चांदीचं पात्र नाही. न सोने के पात्र है न चांदी के. राम जी के चरण धोए तो कैसे धोए, किस पात्र में धोए. बायको म्हणाली रोते क्यों, आप भूल रहे हैं राम जी के चरण धोने के लिए पात्र की आवश्यकता नहीं है, पात्रता की आवश्यकता है. और यह पात्रता आप में थी, इसीलिए तो आपको सेवा मिली है. आनंद मनाइए, दुखी क्या होना इसमें. पत्नी हुशार होती. पत्नीला घेऊन आला महाराज आणि काठवट, आपल्याला माहित आहे लाकडाचं पात्र, काष्ट पात्रात पाय धुतले. हा विषय खूप मोठा आहे. रामकथेचा हा फार जिव्हाळ्याचा विषय, परंतु वेळ नाही आहे माझ्याकडे, मी अतिरिक्त वेळ घेत नाही. आता जेव्हा देवाचे पाय त्याने त्या पात्रामध्ये ठेवले, हुशार आहे तो, भक्ताकडे बुद्धी असते ती देवच त्यांना देतो. रामचंद्र उभे आहेत आणि एकच पाय उचलला. सांगितलं एक पाय ठेवा या पात्रामध्ये. एक पाय ठेवला आणि देवाचा एक पाय धुतोय, तेव्हा देवाचा पाय डळमळू लागला. भगवान म्हणाले अरे भाई मैं गिर जाऊंगा. त्यांनी सांगितलं बघा तुम्ही, देवाला पडण्याची भीती आहे. जो पडणाऱ्यांना उचलतो तो म्हणतो मैं गिर जाऊंगा, बैठ तो जाने दो. त्यांनी सांगितलं नहीं, अगर आपको गिरने का डर है तो आप दोनों हाथों से मेरा मस्तक पकड़ लीजिए. त्याचं कारण आहे त्याला माहित आहे की मी जीव आहे, देवाला धरलं तर कधी सोडीन, पण देवाने मला धरलं तर तो सोडणार नाही. ही स्थिती आहे. आणि म्हणून त्याने परमात्म्याने त्याचं मस्तक धरलं. भाग्यवान आहे विचार. देवाला बसवलं, दोन्ही पाय एकत्र केले आणि दोन्ही चरणाचं तीर्थ. महाराज फार सुंदर वर्णन केलंय. अति आनंद व मगी अनुरागा, चरण सरोज पखारण लागा. चरण कमळ धुतो, चरण धुतले. आणि चरणाचं जे तीर्थ आहे, आता आपल्याकडे चरणामृताची पद्धत आहे, चरण तीर्थ. खूप गर्दी होती तिथं, बाकीचे लोक पण होते पाहणारे. त्याने ते तीर्थ घेतलं आणि देऊ लागला एकेकांना रांगेत. लक्ष्मणजी आले, मलाही द्या. त्यांनी सांगितलं रांगेत उभं आहे तिकडे. लक्ष्मण आले, रांगेत उभं केलं, तीर्थ देतोय. त्याला विचारलं, बाकी तर काही त्याला माहित नाही. लक्षात घ्या तुम्ही, काही लागत नाही फारसं. एके जाने सब, एके साधे सब सधे, सब साधे सब जाय. एकाला साधलं तर सर्व साधलं. देवाच्या चरणात सर्व तीर्थांचा अंतर्भाव आहे, सर्व धर्माचा अंतर्भाव आहे. वेगळ्या धर्माची काही आवश्यकता नाही, हाच धर्म आहे. म्हणून त्याने सांगितलं राम ब्रह्म परमार्थ रूप, हे मला माहित आहे, त्याकरता अन्य काहीच नाही. त्या चरणात सर्व तीर्थे आली. म्हणून जी चरण नकी चरण पादुका भरत रह्यो लिवलाई, सोई चरण केवट धोईलीने, सोई चरण केवट धोईलीने, तब हरि नाम चढ़ाई, भज मन राम चरण सुखदाई. रामचरणाची सेवा केली, देवाला नावेत बसवलं, देवाला पार केलं.
समजलं. आणि त्यावेळेला देवाला वाटलं याने नावेत बसून पार केलं, त्याचं ऋण आपल्यावर झालं. देवाला वाटलं काहीतरी द्यावं, जवळ काही नव्हतं. सीतामाईकडे पाहिलं, बायको अशी जिला नवऱ्याचा भाव कळायला पाहिजे. आपण जर बायकोकडे पाहिलं, संकेत केला, अच्छा काय पाहता सागर पटकन, सीतामाईला लक्षात आलं काहीतरी म्हणायचं, काहीतरी माग. लगेच सीतामाईने वेळ न लावता अंगठी काढून दिली महाराज. जी अंगठी वशिष्ठांनी मागितली तर दिली नव्हती, पण आज केवटाला द्यायला दिली. कारण भगवंताला वाटलं केवट गरीब आहे बिचारा, याला काहीतरी देऊ, याच्या ऋणातून मुक्त हो. पण केवटाने ती अंगठी घेतली नाही. केवट म्हणतो, देवा नाथा आज मैं काह न पावा, मिटे दोष दुखदारित दावा. हे नाथ आज मुझे क्या नहीं मिला, सब कुछ मिल गया, मेरे दोष दुख और दरिद्र सब चला गया. मुझ जैसा संपन्न आज कोई नहीं है, मला नको आहे. भगवान म्हणाले का नको? तो म्हणाला तसंही नियमाने पाहिलं तर तुमच्याकडून मी काही घेऊच नाही. त्याचं कारण तुमची आणि माझी जात एक आहे. भगवान म्हणाले, देवाला कळलं त्याचं बोलणं, पण लक्ष्मणाला राग आला. लक्ष्मण म्हणाले, तू नावाडी, आम्ही राजपुत्र, आणि तुझी जात कशी काय एक झाली? केवट म्हणाला, तुम्ही मध्ये बोलायचं नाही, तुमचा विषय नाही, हा रामचंद्राचा आमचा. चला लक्ष्मणजी गप्प. केवटाने सांगितलं, तुमची माझी जात एक आहे, बदल एवढाच आहे. देवा तुम्ही नावाडी आणि मी नावाडी, बदल एवढा आहे की तुम्ही नावाडी जरा मोठ्या पोस्टवर आहात तुम्ही. मी नावाडी आहे गंगेचा, गंगा पार करतो. मी या गंगा नदीच्या नावाडी, तुम्ही भव नदीचे नावाडी. आता काय करायचं? तुम्ही जेव्हा आलात त्यावेळेला मी तुम्हाला पार केलं, गंगा नदी पार करून दिली. आता तुम्हाला रिटर्न द्यायचं ना, एकच करा. आता मी तुम्हाला गंगा नदी पार केली, पण मी जेव्हा भव नदीच्या काठावर येईल, फक्त तेवढी भव नदी मला पार करून द्या, दुसरं काही नको. भव नदी आणखी काही यातून पार करा. एक सुंदरचं वचन आहे की नाही सेन नाही लेत, धोबी सेन धोबिलेत, देखे मजूरिया इस जाति को न बिगाड़िए. मजूरी देकर जाति मत बिगाड़िए. नहीं से न नहीं लेत, नहीं से नहीं कुछ नहीं लेता. एक नाही दुसरे नाही के पास अगर गया तो म्हणतो तू माझी किलदाडी, तू येऊ मी तू करून देतो, पैसे नाही. हे सरळ आहे. महाराजाला बोलावं, महाराजाच्या घरीचा विषय सत्यातला नाही तर द्यावं लागतं. कीर्तनकाराच्या घरी कीर्तन असेल, कीर्तनकार मध्ये या महाराज, हा ते काहीच मागू शकत नाही, कारण जात धोबी से न धोबिले, मजूरी देकर जाति मत बिगाड़िए. बस इतना कीजिए. आज तुम आए मोरे घाट, तो पार मैंने उतार दीनो. जब मैं आऊंगा तोरे घाट, तो पार मोहे उतारियो. मला एवढंच करा. आज तुम्ही आले, मी तुम्हाला पार केलं, तुम्ही मला पार करून द्या. विषय संपला. देवाचे पाय धुतले त्याने, फक्त दुसरं काही केलं नाही. तुका म्हणे सर्व धर्माचे पाय, आणि उपाय दुःख मूळ ज्ञानेश्वर. यथामती यथावकाश अभंगाचा अर्थ आपल्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला. अभंग तुकाराम महाराजांचा आहे, त्यावर किती बोलले तरी ते पूर्ण होत नाही. परंतु वेळेची मर्यादा आहे, मी थोडी अधिक वेळ घेतली, त्याबद्दल क्षमाही मागतो. तशी परवानगी असल्यामुळं मी थोडंसं पुढे गेलो, आता त्याबद्दल क्षमस्व. परंतु या ठिकाणी हे जांभया पसरे मुख आणि तेथ अवचटे पडे पियूक, तशी स्थिती आहे. जांभईसाठी एखाद्याने तोंड उघडावं आणि तोंडात अमृत पडावं, तसं अचानक हा योग अचानक आलेला आहे. कारण अचानक योग आला, जांभईसाठी तोंड पसरलं, अमृत पडलं. बस अशा पद्धतीनं आपण फड साहेबांच्या माध्यमातून बनकर महाराजांनी मला बोलावलं. बनकर महाराजांनी सांगितलं, महाराज या. त्यांना भीती होती मी येतो की नाही, पण मी कसा महाराज
शिस्त प्रेमाला तुम्हाला माहिती आहे 19-20 होत नाही आपल्या सेकंदावर चालतं माझं काम तुम्हाला माहिती आहे सेकंदावर म्हणजे इतकं परफेक्ट काम आहे मी जर सांगितलं मी आलोच 2 मिनिटात तर 2 तास धरून असं आहे इतका मी बेशिस्त माणूस आहे पण तरी मला लोक सहन करतात प्रेमामुळे असो तर या ठिकाणी मला येता आलं इथे आल्यानंतर आपल्या सर्वांना धन्यवाद मोहिते महाराजांचं गोड मृदंग वादन भागवत महाराजांचं मृदंग वादन आज याचाही आनंद मिळाला उत्तम असे गायक वादक मागे विनायक बाबा आणि समोर बसलेली सगळी श्रोत्री मंडळी वागचौरे महाराज यांचं काय नाव मच्छिंद्र महाराज आणि अन्य सर्व टाळकरी फार गोड आणि प्रकाश मंडप बिडकीन अतिशय उत्तम साऊंड सिस्टीम फार उत्तम आहे मला हे आयतच मिळालेलं त्यामुळं मस्त जमलं कार्यक्रम रोज असतात परंतु चांगले श्रोते चांगलं गायन वादन उत्तम अशी ही सगळी मंडळी सहकारी मंडळी कोणी उपद्रव केला नाही तर आडाव काका हो आडाव काका हा काही विषय नाही इकडे माऊली आहेत हा खास म्हणजे हाच आहे मला ना हे लक्षात राहत नाही वयानुसार माझा बाबा अनेक विद्यार्थी त्यांनी तयार केले आमचे भागवत महाराजही अत्यंत विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात खास गोष्ट म्हणजे संवादिनी वादक जे आहेत हार्मोनियम प्लेयर फार उत्तम आहेत काय बाबांचं नाव राजगोडे महाराज क्या बात आहे हा अतिशय सुंदर बाबा गोड धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद देतो झालेली सेवा हो अतिशय तरुण तडफदार असे 2 चोपदार आहेत नाही ऐका ना ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो आता तिकडे मला जायचं नाही तरुण हेच आहेत कारण इथे शरीराने तरुण लोक नाहीत मनाने तरुण माणसं एवढी मोठी माणसं तिकडे पुढे बाबा उभे होते आता रोज कीर्तनकार येतात ते आता एवढी ज्येष्ठ माणसं आहेत पण सेवा अजून तीच आहे याला उत्साह म्हणतात नाही तर आपलं मी पाहतो मी काही जास्त तुम्हाला त्रास दिला नाही पण भजन करा असंही म्हटलं नाही पण आपण भजनही करीत नाही मी तुम्हाला एक विनंती करतो कीर्तनात बसल्यानंतर विठ्ठल विठ्ठल जेवढा वेळेला होतं म्हणत जावं भजन और भोजन समूह में होना चाहिए आनंद आता है तर हे एकत्र करत जा भजन म्हणत जा महाराज विठ्ठल विठ्ठल तुम्हाला वाटतं याला पैसे दिले तर आपण हे म्हणणार तुम्ही म्हणायचं नाही असा त्याचा अर्थ नाही थोडंही बिघडत नाही असं का भजन करत जा बस असो चाललंय तेवढं ठीक आहे महाराज सर्दना मिळविता भोगाला येणे पण थांबत काय होते थांबे बोलविले देवे जय विठ्ठल जय